तृतीय वर्षाच्या अ, 6व्या सत्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. या 6व्या सत्रामध्ये माझ्याकडे 2 विषय पत्रिका शिकवण्याकरता आहे. विषय पत्रिका क्रमांक 5 आणि विषय पत्रिका क्रमांक 6. पैकी विषय पत्रिका क्रमांक 5 ही भारतीय व पाश्चात्य साहित्यशास्त्र या संबंधीची आहे. यातील भारतीय साहित्यशास्त्र हा विभाग तुम्ही 5व्या सत्रात शिकलेला आहात. 6व्या सत्रात पाश्चात्य साहित्यशास्त्र आणि त्यामधील असलेल्या वेगवेगळ्या संकल्पना यांचा विचार आपण करणार आहोत. तर विषय पत्रिका क्रमांक 6 मध्ये मागच्या सत्रामध्ये म्हणजे 5व्या सत्रामध्ये साहित्य व समाज यांच्यातील जे संबंध आहे आणि त्याविषयीचे वेगवेगळे सिद्धांत आहेत ते तुम्ही मागच्या सत्रात अभ्यासले. या व्यतिरिक्त तुम्ही 2 साहित्य कृतींचा भिन्न या साहित्य कृतीचा आणि त्याचबरोबर ऐसे कुणबी भूपाळ या साहित्य कृतीचा अभ्यास तुम्ही केला. यामध्ये स्त्रीवादी साहित्य आणि ग्रामीण साहित्य या 2 प्रमुख साहित्य प्रवाहांचा विचार तुम्ही केला. माफ करा, मागच्या सत्रामध्ये तुम्ही ऐसे कुणबी भूपाळ या पुस्तकाच्या ऐवजी तुम्ही दृश्य नसलेल्या दृश्यात हे सतीश मनवर यांच्या साहित्याचा तुम्ही विचार केला या कविता संग्रहाचा. आता आपण या साहित्य कृतीमध्ये असलेल्या काही तात्विक जाणीवांचा विचार करणार आहोत. या सत्रामध्ये 6व्या सत्रात असलेल्या तात्विक जाणीवा तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. ते दलित साहित्य आणि ग्रामीण साहित्य. या ग्रामीण साहित्याच्या अंतर्गत तुम्ही अभ्यासणार आहात ते या 2 साहित्य प्रवाहांच्या अंतर्गत तुम्ही अभ्यासणार आहात ते जाता नाही जात हे दलित साहित्याच्या अंतर्गत असलेले नाटक आणि ऐसे कुणबी भूपाळ हे ग्रामीण साहित्याच्या अंतर्गत असलेली कादंबरी. या व्यतिरिक्त बाबुराव बागुल आणि इतरांनी लिहिलेल्या काही लेखांचा विचार, साहित्य आणि समाज यांच्या संबंधीचे वेगवेगळे विचार या अंगाने तुम्ही करणार आहात. या सत्रामध्ये सत्र क्रमांक 6 मधील पाश्चात्य साहित्यशास्त्र ही विषय पत्रिका तुम्ही अभ्यासणार आहात. आता आपण या विषय पत्रिका आणि त्यांचे स्वरूप आजच्या तासाला थोडक्यात बघूया. या सत्रामध्ये एकूण 4 घटक आहेत. हे 4 घटक तुम्हाला येथे दिसत आहेत. यापैकी घटक 1 पाश्चात्य साहित्य विचार, साहित्याचे स्वरूप. या घटकाच्या अंतर्गत अनुकृती सिद्धांत आणि पाश्चात्यांनी केलेल्या वेगवेगळ्या काव्य व्याख्या यांचा विचार तुम्हाला करायचा आहे. अनुकृती सिद्धांताच्या अंतर्गत प्लेटो आणि एरिस्टॉटल यांचा विचार, त्यांनी मांडलेले अनुकृती विषयक विचार याचा आढावा आपण घेणार आहोत. तर वर्ड्सवर्थ, कोलरिज, कोर्टहॉफ, एडगर ॲलन पो, आर्नॉल्ड या विचारवंतांनी केलेल्या काव्य व्याख्यांचा विचार आपण करणार आहोत. घटक क्रमांक 2 मध्ये साहित्याच्या भाषेविषयीचा विचार असणार आहे. याच्या अंतर्गत रूपक, प्रतीक, प्रतिमा याविषयी पाश्चात्य साहित्यशास्त्रात मांडलेले वेगवेगळे विचार आपण बघणार आहोत. तर यामधील उपघटक 2 मध्ये अनेकार्थता, नियमोल्लंघन व अपरिचितीकरण या 3 प्रमुख संकल्पनांचा विचार आपण करणार आहोत. या 3ही प्रमुख संकल्पना काहीशा आधुनिक अशा स्वरूपाच्या आहेत. घटक क्रमांक 3 मध्ये साहित्याची निर्मिती प्रक्रिया आणि प्रयोजन विचार याविषयीचे विचार आहेत. यामध्ये कोलरिजचा कल्पनाशक्तीचा व चमत्कृती शक्तीचा सिद्धांत. तर मागील सत्रात ज्याप्रमाणे आपण वेगवेगळी काव्यकारणे बघितली त्याचप्रमाणे आत्माविष्कार, जीवनभाष्य, सामाजिक बांधिलकी त्यात मार्क्सवादी विचार देखील येतील. ही साहित्य प्रयोजने आपण बघणार आहोत. घटक क्रमांक 4 मध्ये पाश्चात्य साहित्य विचाराच्या अंतर्गत साहित्याच्या आस्वादाविषयीचे जे वेगवेगळे सिद्धांत आहेत त्यापैकी एरिस्टॉटल आणि रिचर्ड्स यांच्या 2 प्रमुख विचारांचा अभ्यास आपण करणार आहोत. घटक क्रमांक 4 च्या अभ्यासामध्ये 2च घटक जरी आपल्याला दिसत असले तरी त्यांचा पाश्चात्य साहित्य विचारावरती मोठा असा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो.
विषय पत्रिका क्रमांक 6 मध्ये घटक क्रमांक 1 सामाजिक स्थित्यंतरे आणि मराठी साहित्य हा विषय अभ्यासला आहे. यापैकी घटक अ मध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळे सामाजिक स्थित्यंतरे आणि मराठी साहित्य यांचा मागोवा घेतला जाणार आहे. तर घटक ब मध्ये साहित्य समाज संबंध यांच्या संबंधीचे गंपा सरदार आणि बाबुराव बागुल यांचे लेख आपल्याला अभ्यासायचे आहेत. हे लेख आहेत संत साहित्याची सामाजिक फलश्रुती आणि बाबुराव बागुल यांचं दलित साहित्य हे तर माणसाचे साहित्य हा दलित साहित्य आजचे क्रांती विज्ञान या पुस्तकामधील लेख तुम्हाला अभ्यासायचा आहे. घटक क्रमांक 2 मध्ये ग्रामीण साहित्याच्या संकल्पना आणि त्याविषयीची मराठीतील परंपरा आपल्याला अभ्यासायची आहे. याच्या अंतर्गत ऐसे कुणबी भूपाळ ही कादंबरी की जी भरत काळे यांनी लिहिलेली आहे, या कादंबरीचे वाचन व त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. घटक क्रमांक 3 मध्ये दलित साहित्य ही संकल्पना आपल्याला अभ्यासायची आहे. त्यातील मराठीतील परंपरेचा विचार करायचा आहे आणि त्याचबरोबर जाता नाही जात हे सिद्धार्थ तांबे यांचे नाटक आपल्याला अभ्यासायचे आहे. तुमचा घटक 4 हा प्रकल्प अहवालाचा असेल. या प्रकल्प अहवालामध्ये मागील सत्राप्रमाणेच म्हणजे 5व्या सत्राप्रमाणेच एक प्रकल्प तुम्हाला पूर्ण करायचा आहे की ज्याचे गुण हे 20 असणार आहेत. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ती अशी की मागील सत्रामध्ये भारतीय साहित्यशास्त्राचा विचार आपण केला, तर या सत्रामध्ये पाश्चात्य साहित्यशास्त्राचे विचार आपण करणार आहोत. या भारतीय साहित्यशास्त्राच्या विचाराच्या अंतर्गत आपण भरत ते राजशेखर याविषयीचा विचार आपण केला. तर या सत्रामध्ये आपण प्लेटो ते रिचर्ड्स यांचा विचार आपण करणार आहोत. विषय पत्रिका क्रमांक 5 याकरिता आपण ही सुरुवात करत आहोत. आजच्या तासाला या विषय पत्रिकेची ओळख फक्त मी तुम्हाला करून देणार आहे. या विषय पत्रिकेमध्ये असलेले जे 4 घटक आहेत, या 4 घटकांच्या अंतर्गत साहित्याचे स्वरूप ते साहित्याचे आस्वाद याविषयीची मीमांसेच्या अंतर्गत जे वेगवेगळे विचार मांडले गेले ते विचार या विषय पत्रिकेमध्ये आहे. ज्याप्रमाणे भारतीय साहित्यशास्त्राची परंपरा संस्कृत साहित्यशास्त्रापासून सुरू होते, तशीच पाश्चात्य साहित्यशास्त्रामध्ये ही परंपरा ग्रीक साहित्यशास्त्रापासून सुरू होते. ग्रीक साहित्यशास्त्रापासून सुरू झालेली ही परंपरा आपल्याला पुढे वाढताना दिसून येते. ती रिचर्ड्स पर्यंतची परंपरा आपल्याला अभ्यासायची आहे. ज्या वेळेला आपण पाश्चात्य साहित्यशास्त्र असे म्हणतो, त्यावेळेला फक्त इंग्रजीतील साहित्य विचार इतकेच फक्त आपल्याला मर्यादित नाही, तर याच्या अंतर्गत आपल्याला इंग्लिश म्हणजे ब्रिटनमध्ये निर्माण झालेला साहित्य विचार, त्या अगोदर ग्रीकांकडे निर्माण झालेला साहित्य विचार, जर्मनांकडे निर्माण झालेला साहित्य विचार, रशियन साहित्यामध्ये निर्माण झालेला साहित्य विचार, तसेच इतर युरोपामध्ये निर्माण झालेल्या साहित्य विचाराचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. हा अभ्यास आपण साहित्याचे स्वरूप ते साहित्याचा आस्वाद या 4 टप्प्यांमध्ये आपण करणार आहोत. साहित्याच्या स्वरूपाविषयी जे वेगवेगळे विवेचन केले गेले, त्याविषयीचे जे सैद्धांतिक भूमिका मांडली गेली, तो विचार पहिल्या घटकामध्ये आहे. तर साहित्याच्या स्वरूपाविषयीचे विचार हे नंतरच्या काही घटकांमध्ये आहे. तर त्यामध्ये साहित्याच्या असलेल्या आशय विषय विश्वाचा विचार याविषयीचे मांडलेले सिद्धांत आणि साहित्याच्या भाषेविषयी मांडलेले सिद्धांत आपण अभ्यासणार आहोत. तर चौथ्या घटकामध्ये साहित्याचा आस्वाद कसा घेतला जातो, साहित्याच्या निर्मितीची कारणे काय आणि साहित्याचा परिणाम काय होतो याविषयीचे विचार आहेत. विषय पत्रिका क्रमांक 6 चे स्वरूप आपण बघितलं. याचा अगदी थोडक्यात आपण त्यातील घटकांचा अगदी थोडक्यात आपण ओळख करून घेऊया. मागच्या सत्रामध्ये तुम्ही साहित्य, समाज आणि संस्कृती यांच्यातील परस्पर संबंध विषयक विचारांचा आढावा घेतला. तर या सत्रामध्ये तुम्हाला याच्या पुढचा टप्पा म्हणजे साहित्य, समाज आणि संस्कृती यांच्या संबंधीचे प्रत्यक्षातील जे वेगवेगळे सिद्धांत आहेत, त्या सिद्धांताचा आढावा या पहिल्या टप्प्यामध्ये आहे. हे करत असताना मराठी साहित्य विश्वाचा विचार आपण प्राधान्याने करणार आहोत आणि साहित्य, समाज आणि संस्कृती यांचा विचार करीत असताना
समाजामध्ये घडलेली वेगवेगळी स्थित्यंतरे आणि साहित्य निर्मिती व साहित्याचे स्वरूप यांचा काय संबंध असतो हे आपण पहिल्या घटकामध्ये अभ्यासणार आहोत. याकरिता आपला संदर्भ असणार आहे तो भारतीय मराठी साहित्याचा. मराठी समाजातील वेगवेगळे स्थित्यंतरे, विशेषतः मराठी भाषा अस्तित्वात आल्यापासून ते आधुनिक कालखंडापर्यंतचे वेगवेगळी राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थित्यंतरे आणि या स्थित्यंतरांचा साहित्यावरती झालेला परिणाम याचा विचार आपण करणार आहोत. हा विचार करत असताना आपल्याला त्याचे काही टप्पे मानावे लागतील. जसे मध्ययुगीन कालखंड, आधुनिक कालखंड आणि समकाल अशा 3 प्रमुख कालखंडामध्ये घडलेले वेगवेगळ्या सामाजिक स्थित्यंतरांचा विचार आपण करू आणि त्याच्या समाजावरती घडलेल्या त्या स्थित्यंतरांचा साहित्य निर्मितीवरती घडलेल्या परिणामांचाही विचार आपण करू. ही सामाजिक स्थित्यंतरे अर्थातच राजकीय स्थित्यंतरे व त्याचबरोबर धार्मिक व आर्थिक स्थित्यंतरांचा विचार आपण येथे करणार. वेगवेगळ्या राजवटी बदलल्या, वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक विश्व बदलले, सामाजिक धारणा बदलल्या, नैतिकतेच्या व अनैतिकतेच्या संकल्पना बदलल्या, तत्वज्ञान बदलले, धर्मविषयक जाणीवा बदलल्या आणि या बदललेल्या जाणीवांचा साहित्य निर्मितीवरती काय परिणाम झाला हे आपण बघणार आहोत. हे बघत असताना नंतरच्या घटक विषयामध्ये मराठीतील 2 प्रमुख विचारवंत गंबा सरदार आणि बाबूराव बागुल यांनी लिहिलेल्या 2 लेखांचा विचार आपण नमुना दाखल करणार आहोत. हा विचार करत असताना या 2 महानुभावांनी साहित्याचा आणि समाजाचा संबंध कशा प्रकारचा असतो याविषयीची भूमिका 2 वेगवेगळ्या विचार प्रणालीद्वारे मांडली. गंबा सरदार यांनी प्रामुख्याने मार्क्सवादी विचारांना महत्त्व दिले, तर बाबूराव बागुल यांनी दलित साहित्य विषयक विचारांना महत्त्व दिले आणि या दलित साहित्य विषयक जाणीवांमध्ये त्यांनी सामाजिकतेचा अंश कसा असतो आणि ते किती महत्त्वाचे असते हे त्यांनी मांडले. दुसऱ्या घटकामध्ये याचा विचार आपण करणार आहोत. तर दुसऱ्या उपघटकामध्ये तिसऱ्या घटकामध्ये 2 प्रमुख कलाकृती, एक ऐसे कुणबी भोपाळ ही कादंबरी, तसेच जाता नाही जात हे नाटक आपण अभ्यासणार आहोत. आधी सांगितल्याप्रमाणे ज्या वेगवेगळ्या साहित्य प्रवाह मराठीमध्ये जन्माला आले, विशेषतः हे साहित्य प्रवाह 1945 नंतर उदयाला आले. यापैकी एक साहित्य प्रवाह म्हणजे दलित साहित्य. या दलित साहित्याचे असलेले प्रेरणा, त्यांचे स्वरूप, दलित साहित्याचा असलेला प्रवास आणि एक दलित साहित्याची असलेली वैशिष्ट्यपूर्णता आपण अभ्यासणार आहोत. मराठीचे मधील दलित साहित्य हे महाराष्ट्रातीलच नव्हे, देशातीलच नव्हे, तर जागतिक पातळीवरील एक महत्त्वपूर्ण असं साहित्य प्रवाह आहे. या प्रवाहाच्या अंतर्गत जाता नाही जात या नावाच्या नाटकाचा, की जे सिद्धार्थ तांबे यांनी लिहिलेले आहे, त्याचा एक नमुना दाखल आपण विचार करणार आहोत. तर ग्रामीण साहित्याविषयीची जी परंपरा आहे त्यामध्ये असलेल्या ऐसे कुणबी भोपाळ या कादंबरीचा विचार आपण करणार आहोत. म्हणजे आता आपल्याला येथे असे लक्षात येते की 5व्या सत्रामध्ये आपण साहित्य, समाज आणि संस्कृती याविषयीच्या सिद्धांतांचा काही सैद्धांतिक विचार आपण केला आणि 2 साहित्य कृतींचा अभ्यास केला. तर 6व्या सत्रामध्ये आपण या सिद्धांतांच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्षामध्ये असलेले स्वरूप कशा प्रकारचे आहे याचा विचार आपण करणार आहोत. आधी सांगितल्याप्रमाणे 5व्या सत्राप्रमाणेही या सत्रात तुम्हाला एक प्रकल्प सादर करायचा आहे. हा प्रकल्प दलित साहित्य आणि ग्रामीण साहित्य याविषयीशी संबंधित असणार आहे. यामध्ये तुम्हाला या लोकसाहित्याशी संबंधित असलेले वेगवेगळे घटक किंवा एखादी दलित साहित्य कृती किंवा एखादी ग्रामीण साहित्य कृती याचे परीक्षण करावयाचे आहे. तर येथे आपण या 2 सत्रांचा अभ्यासक्रम समजावून घेतला, त्याचे स्वरूप काय आहे ते समजून घेतले. यानंतरच्या तासांना आपण या अभ्यासक्रमाचा आणि त्यातील घटकांचा हा सखोल विचार करणार आहोत. याविषयीची टिप्पणी ही तुम्हाला मिळतील. येथे आपण थांबूया.